Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फाउंडेशन. तुमच्यासमोर मी आज एक असा टॉपिक घेऊन आलो आहे, ते म्हणजे रोगनिदान एवं विकृत विज्ञान. आता त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वेश्चन्स असतात आणि जे की स्पेसिफिक असतात आणि तेच तुम्हाला SAQ आणि LAQमध्ये ते विचारतात. तर या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्व सार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते त्याच पद्धतीने तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच स्टडी करा, हो की नाही. तर व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, थोडं चांगलं वाटतं जीवाला, हो की नाही. तर चला वळूया व्हिडिओकडे. हॅलो एव्हरीबडी. तर आज आपण बघत आहोत ते म्हणजे रोगनिदान एवं विकृती विज्ञान. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला 2 पेपर्स असतात आणि 2 थेअरी पेपर्स मिळून तुम्हाला टोटल 100 मार्क्सचे असतात. तर टोटल तुम्हाला 200 मार्क्स हे मिळावं लागतात. आणि यामध्ये जर बघितलं तर सब्जेक्टमध्ये तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 असे मिळून तुम्हाला हे 2 सब्जेक्ट तुम्हाला 100 मार्क्ससाठी असतात आणि तसे तुम्हाला 200 मार्क्स हे कवर करावं लागतात. तर त्याच्यानंतर प्रॅक्टिकल हे 100 मार्क्स होते, त्याच्यानंतर वायवा हे 70 मार्क्स होते आणि इंटरनल असेसमेंट हे 30 मार्क्स होते. असे मिळून तुम्हाला टोटल 200 मार्क्स हे गेन करावं लागतात आणि हे लास्टला 400 मार्क्स हे टोटल कवर होतात. तर अशा पद्धतीने हे पेपर 1 आणि पेपर 2 आहे. तर आता आपण वळूया यांची ब्ल्यू प्रिंटकडे. तर आता ब्ल्यू प्रिंटकडे का सर, कारण की आपल्याला त्याच्यातून पेपर पॅटर्न कशा पद्धतीने विचारतात ते समजते मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण पेपर फर्स्ट बघूया. पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला माहिती आहे, आता सेक्शन ए जर बघितला तर हा 20 क्वेश्चन्स असतात आणि यामध्ये चॅप्टर वाईज तुम्हाला MCQ असतात. त्याच्यानंतर MCQ झाल्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन असते ते म्हणजे सेक्शन बी आणि यामध्ये तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन असतात आणि 5 मार्क्स ईच असतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे चॅप्टर वाईज 8 क्वेश्चन सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला 7 ते मस्ट नो असतात आणि 1 हे डिझायरेबल टू नो असते. असे मिळून तुम्हाला टोटल 8 क्वेश्चन येतात. तर आता आपण याचे LAQकडे पोर्शनकडे जाऊया. तर आता आपण LAQकडे जर गेलो मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो मी की LAQमध्ये आपल्याला पेपर फर्स्टमध्ये पहिला LAQ जे आहे ते पहिला LAQ कोणत्या चॅप्टर्सवर येतात, तर त्याच्यामध्ये परीक्षा, मेथड्स ऑफ रोगी परीक्षा. आता हे बघा मित्रांनो, अष्टविध परीक्षा जे सांगितलेले आहेत ते तुम्हाला कंपल्सरी पाठ करायचे आणि हमेशा तेच LAQ म्हणून प्रश्न येते, तर ते स्किप करू नका. त्याच्यानंतर तुम्हाला हे परीक्षा वाचल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये सापेक्ष निदान मिळून हे टोटल तुम्हाला पहिला LAQ कवर होतं. त्याच्यानंतर आता वळूया सेकंड LAQकडे. आता सेकंड LAQकडे जर गेलो मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला दोष विकृती, त्याच्यानंतर दोषगती, रोगमार्ग आणि स्त्रोतोदृष्टी, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ आम. आता हे बघा मित्रांनो, कन्सेप्ट ऑफ आमवर एकदा LAQ विचारलेले आहे, त्याच्यानंतर स्त्रोतदृष्टीवर पण एक LAQ विचारलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ आमची चांगल्या प्रकारे माहिती करून घ्यायची आणि ते वाचायचे आणि तेच हमेशा LAQ होते. त्याच्यानंतर स्त्रोतदृष्टीमध्ये स्त्रोतसाचे दृष्टीचे हेतू आणि लक्षणे सांगून शुक्र व स्त्रोतस हे 2दा विचारलेले, तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर थर्ड LAQकडे गेलो तर आपल्याला स्थान संसरे म्हणजेच पूर्वरूप, त्याच्यानंतर दृश्यदृष्टी आणि संप्राप्ती आणि रूप असे मिळून तुम्हाला यापैकी तुम्हाला तिसरा LAQ येते. तर यामधले संप्राप्ती एकदा विचारलेलं आहे आणि त्याच्यावर संप्राप्ती हे 2दा LAQला आलेले, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे आणि तुम्हाला रूप पण नीट वाचायचे आणि पूर्वरूप हे तुम्हाला SAQ म्हणून हमखास विचारतात, तर ते 2दा आलेले ते पण नीट वाचायचे. त्याच्यानंतर आता आपण चौथ्या LAQकडे वळतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर व्याधी क्षमत्व आणि धातुपाक. आता हे बघा मित्रांनो, व्याधी क्षमत्वावर एकदा LAQ विचारलेलं आहे आणि धातुपाकवर पण एकदा LAQ विचारलेलं आहे. तर हे तुम्हाला हे तिन्ही चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचे, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत मित्रांनो हे, आणि नीट काळजीपूर्वक तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये वाचायचं आहे. आता आपण पेपर सेकंडकडे वळूया. तर पेपर सेकंडकडे जर बघितलं तर सेम सेक्शन ए जे आहे ते MCQसाठी पोर्शन आहे, सेक्शन जे ए आहे ते SAQसाठी पोर्शन, MCQसाठी पोर्शन आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला SAQ येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला SAQ आल्याच्या नंतर थर्ड सेक्शन सी म्हणून LAQ येते. आता LAQ सेक्शन सीमध्ये आपल्याला पहिलं LAQ कोणत्या चॅप्टरवर येते, तर ते
आता पहिला एलक्यू कशावर येते, तर पहिला एलक्यू जर बघितलं मित्रांनो तर अग्निमांद्य. आता याच्यामध्ये अजीर्ण, अनाह, आदमान हे प्रकार सांगितलेले. शूल विचारलेलं नाही, परंतु यावर्षी येण्याची दाट शक्यता आहे, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याचे हेतू, संप्राप्ती, लक्षणं, त्यांचे प्रकार, साध्यत्व त्यांची नीट सविस्तर माहिती करून घ्यायची. अतिसार आणि प्रवयिका यांचा फरक विचारलेला आहे एकदा, तर ते पण नीट काळजीपूर्वक वाचायचे. ग्रहणी एकदा एलक्यू आलेले आहेत, ते पण नीट काळजीपूर्वक वाचायचे. आणि शोध पण एकदा एलक्यू आलेले आहेत. म्हणजे हे तुम्हाला सर्व हे जे चॅप्टर्स पहिले सांगितलेले आहेत हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि ते वाचायचंच आहे. त्याच्यानंतर सेकंड एलक्यूकडे जर वळलो तर त्याच्यामध्ये श्वास जर बघितला तर हा एकदा विचारलेला आहे. कास पण एकदा विचारलेले, त्याच्यानंतर ज्वर पण एकदा विचारलेले, पांडू दोनदा विचारलेले आणि स्थौल्य, कार्श हे विचारलेलं नाही. त्यांचे तुम्हाला फरक एसक्यूमध्ये येईल. स्थौल्य आणि कार्श वर्णन करा. तर तुम्हाला हे पण चॅप्टर सोडायचे नाही आणि ते पण नीट काळजीपूर्वक तुम्हाला पाठ करायचं. तर आता ज्वर एकदा विचारले, पांडू दोनदा विचारलेले, तर श्वास आणि कास पण विचारले. तर श्वास यावर्षी येण्याची शक्यता आहे, तर ते एक ॲझम करून तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर थर्ड एलक्यूकडे गेलो तर त्यामध्ये तुम्हाला रक्तपित्त, कामला पण एकदा विचारलेले. उदररोग हे एसक्यूमध्ये विचारलेले. त्याच्यानंतर कुष्ठ हे पण विचारलेले. शीतपित्त हे पण एकदा विचारलेले. त्याच्यानंतर श्वित्र, विसर्प हे राहिलेत. आता हे दोनपैकी एक येण्याची शक्यता आहे, तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे जे चॅप्टर्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि ते तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे चौथा एलक्यू. आता चौथ्या एलक्यूमध्ये जर बघितलं मित्रांनो तर प्रमेय हे दोनदा विचारलेले. वातव्याधी ही एकदा विचारलेली आहे. त्याच्यानंतर संधिगत आणि अस्थिमज्जागत वात हे फरक स्पष्ट करा, एसक्यू म्हणून विचारलेले. आणि आमवात आणि वातरक्त हे विचारलेले नाहीत, तर यावर्षी या दोनपैकी येण्याची शक्यता आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे चॅप्टर स्किप नाही करायचे. आणि अशा पद्धतीने आपण आता हे पाहिल्याच्या नंतर आता आपण यांचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड कोणते चॅप्टर्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते आपण बघूया. रोगनिदान पेपर फर्स्ट जे आहे त्यांचे टॉपिक वाईज आपण जाऊया. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं टॉपिक आहे ते म्हणजे रोगनिदान. आता याच्यामध्ये तुम्हाला रोगनिदानचे पॅथोफिजिओलॉजी आणि क्लिनिकल डायग्नोसिस सांगितलेले आहेत. तर हे एसक्यूच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे आणि ते तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षा. आता हे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये अष्टविध परीक्षा तुम्हाला नीट काळजीपूर्वक पाठ करायचे आहेत आणि तेच एलक्यू हमेशा येते, तर ते काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रोगी परीक्षा. आता हे बघा मित्रांनो, प्रत्येक पेपर सेकंडमध्ये तुम्हाला जे आयुर्वेदिक पार्ट आहेत, समजा ग्रहणी आहेत, तर त्यांची रोगी परीक्षा सविस्तर वर्णन करा, अशा पद्धतीने हा प्रश्न येते. तर प्रत्येक व्याधींची तुम्हाला रोगी परीक्षा आली पाहिजे. दर्शन, पर्सनन्स, प्रश्नेशचे आपले जे रोगी परीक्षा आहेत आयुर्वेदामध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला ते आले पाहिजे आणि ते पेपरमध्ये पण तसंच लिहिणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळं हा पण चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचे, रोगी परीक्षा. ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे सापेक्ष निदान. आता सापेक्ष निदान याच्यामध्ये व्यवच्छेदक निदान हा एसक्यू एकदा आलेले आहे, तर ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचं. आता यामध्येच तुम्हाला समजा पेपर 2मध्ये अशा पद्धतीनं प्रश्न विचारतात की श्वासांचे व्यवच्छेदक निदान लिहा, अशा पद्धतीने ते प्रश्न विचारतात. तर हे पेपर फर्स्टमध्ये पण एसक्यू येते आणि सेकंडमध्ये पण एसक्यू येते, तर नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते उपशय. आता उपशय यांचे प्रकार, व्याख्या हे एकदा एसक्यू आलेले आहेत आणि त्यांचे लक्षणं ते तुम्हाला स्किप नाही करायचे, तर नीट काळजीपूर्वक वाचायचे. म्हणजे हे तुम्हाला फिक्स आहेत मित्रांनो आणि हे चॅप्टर्स तुम्हाला स्किप नाही करायचे आणि त्यांच्यावर एक एक एसक्यू फिक्स असतात. आता हे बघा, तसं जर बघितलं तर दोषगती आणि रोगमार्ग. आता हे एकदा दोनदा एसक्यू विचारलेलं आहे आणि हे तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. दोषगती आणि रोगमार्ग यावर एलक्यू पण येते. आता एलक्यू कसं येईल तर दोषगती आणि रोगमार्ग वर्णन करून त्यामध्ये तुम्हाला एखादा दुसरा अजून एक प्रश्न ॲड करतील, तर तशा पद्धतीने ते एलक्यू विचारू शकतात. त्याच्यानंतर स्त्रोतदृष्टी हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो, यावर एलक्यू येते डायरेक्टली. आता स्त्रोतदृष्टीचे सामान्य हेतू, लक्षणं आणि त्याच्यामध्ये शुक्र व स्त्रोतस हे दोनदा विचारलेले, तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर दुसरं कोणतं एखादं स्त्रोतस देतील आणि त्यांची लक्षणं तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ आर्म. आता एक कन्सेप्ट ऑफ आर्म हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. दोनदा तीनदा लगातार प्रश्न हमखास येतो याच्यावर आणि हे तुम्हाला स्किप नाही करायचे. आमाचे प्रकार, आमाचे हेतू, सामवायू आणि निरामवायू अशा पद्धतीने हे क्वेश्चन येते आणि ते पण एलक्यूच्या दृष्टिकोनातून वाचायचे. त्याच्यामुळे कन्सेप्ट ऑफ आर्म खूप इम्पॉर्टंट आहे, ते स्किप करू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे स्थानसंश्रय. आता स्थानसंश्रय याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हा पूर्वरूप हा एकदा
SQ याचा पूर्वरूपाची व्याख्या लिहून त्यांचे प्रकार आणि त्यांचे लक्षणं लिहा. अशा पद्धतीने हा SQ विचारलेले, तर ते तुम्हाला सोडायचं नाही. त्याच्यानंतर दृश्यदृष्टी हे पण एकदा SQ आलेले, ते पण तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर समप्राप्ती, आता हा LQचा पोर्शन आहे. समप्राप्ती हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि याच्यावर दोनदा समप्राप्तीची व्याख्या लिहून त्यांचे प्रकार सविस्तर वर्णन लिहा. अशा पद्धतीने LQ आलेलं आहे, तर ते पण तुम्हाला वाचायचं आहे आणि ते स्किप करू नका. त्याच्यानंतर रूप जर बघितलं तर हा SQ आलेला नाही, कदाचित यावर्षी येण्याची शक्यता आहे. ही रूपाची व्याख्या लिहून त्यांचे लक्षणं लिहा. त्याच्यानंतर कारण हे पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये SQ येते. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे व्याधी, आणि हे पण तुम्हाला व्याधी याच्यामध्ये तुम्हाला SQच्या दृष्टिकोनातून हा येते आणि यावर LQ पण सांगितलेले. तर त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स करून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, तर त्याच्यामुळं नीट ते चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे जनोपदंश. आता अष्टनिंदित एंडोक्राईन डिसऑर्डर्स हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहे वाटतं, तर ते स्किप करून टाका. हे बघा मित्रांनो, जे मस्ट नो पॉईंट आहेत ते कंपल्सरी वाचा. डिझायरेबल टू नो पॉईंट हा एकच SQ येते, त्या अनुषंगानं डिझायरेबल टू नो हा SQच्या अनुषंगानंच तुम्ही वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर पहिलं प्रेफरन्स हे मस्ट नोच द्या. त्याच्यानंतर आता जनोपदंश विकार, आता याच्यावर एक SQ मागच्या वर्षी विचारलेले, ते म्हणजे की जनोपदंशांचे सामान्य हेतू लिहा आणि त्यांचे प्रकार सविस्तर वर्णन करून त्यांची व्याधी लिहा. अशा पद्धतीने हा SQ आलेलं होतं, तर ते एकदा नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. हे पण चॅप्टर इम्पॉर्टंट आहे SQच्या दृष्टीनं. त्याच्यानंतर निदानार्थक व्याधी हे जशाच तसंच SQ आलेलं आहे. निदानार्थक व्याधी सविस्तर वर्णन करा, तर हे पण तुम्हाला स्किप नाही करायचे. त्याच्यानंतर व्याधिक्षमत्व, आता हे व्याधिक्षमत्व जे आहे मित्रांनो, हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. व्याधिक्षमत्वाचे दोनदा LQ आलेले, त्यांचे विकारक व्याधी कोणत्या येतं आयुर्वेदानुसार आणि मॉडर्ननुसार, आणि त्याचे तुम्हाला इम्पॉर्टन्स काय येतं त्या पद्धतीने हा LQ येते आणि हे तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर रोगी बल परीक्षा हा SQच्या दृष्टिकोनातून आहे आणि रोगी बल परीक्षा ही पण SQ हमखास येते. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट नंतर येते बघा मित्रांनो, ते म्हणजे धातुपाक. हे दोनदा लगातार आलेलं आहे आणि हे पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक धातुपाक वाचायचं आहे. LQच्या दृष्टिकोनातून आहे आणि हे तुम्हाला स्किप करायचं नाही. त्याच्यानंतर इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहेत. आता याच्यामध्ये सेल फिजिओलॉजी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सेल इंजुरी, सेल डेथ, त्यांचे टाईप्स, त्यांचे फंक्शन्स काय येतं, त्या सर्व गोष्टी ह्या SQच्या दृष्टिकोनातून सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर उपद्रव हे पण SQच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे. त्यांचे व्याख्या, त्यांचे प्रकार काय येतं ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर अरिष्ट हे पण सेम, अरिष्ट म्हणजे काय आणि अरिष्टामुळे काय होते, त्यांचे लक्षणं कशा पद्धतीने आहेत ते SQच्या दृष्टिकोनातून आहे. त्याच्यानंतर व्याधी बल परीक्षा हे पण SQच्या दृष्टिकोनातून आहे आणि नीट काळजीपूर्वक वाचा. आता त्याच्यानंतर साध्यत्व प्रोग्नोसिस हे पण SQच्या दृष्टिकोनातून आहे आणि ते नीट काळजीपूर्वक वाचायचं. अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट होतं मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर स्किप्स नाही करायचे ते मी सांगतो की हे बघा मित्रांनो, यामध्ये परीक्षा, त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रोगी परीक्षा, सापेक्ष निदान हे सर्व तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर उपशय, दोष विकृती, दोषगती, रोगमार्ग, स्त्रोतदृष्टी, अशा पद्धतीने हे तुम्हाला 43 मार्क्ससाठी कव्हर होतात. हे सर्व हे नीट तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे स्थानसंश्रय, दृश्यदृष्टी, संप्राप्ती, रूप, व्याधी नामकरण, व्याधी हे सर्व तुम्हाला 49 मार्क्ससाठी आहे. तर हे तुम्हाला 49 मार्क्ससाठी आहे आणि हे तुम्हाला स्किप नाही करायचं आहे, तर ते नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर आता आपण वळूया ते म्हणजे पेपर सेकंडकडे. आता पेपर सेकंडकडे जर गेलो मित्रांनो, तर त्यामध्ये पहिलं सांगितलेले अग्निमांद्य. आता हे अग्निमांद्य याच्यामध्ये अजीर्ण, अनाह, आदमान हे LQ पण सांगितलेले आणि SQ पण सांगितलेले. आता याच्यामध्ये अजीर्ण किंवा आदमान हे SQचं पोर्शन येऊ शकते, तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचं. त्याच्यानंतर छद्री सांगितलेले. आता हे छद्री जर डिझायरेबल टू नो पॉईंट असेल तर ते तुम्हाला स्किप करून टाकायचं आहे की नाही. त्याच्यानंतर आम्लपित्त, आता हे आम्लपित्त एकदा LQ आलेलं आहे, तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला त्यांचे आता हे बघा मित्रांनो, पेपर सेकंडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांचे रोगी परीक्षा, क्लिनिकल एक्झामिनेशन, लॅबोरेटरी एक्झामिनेशन
ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला आयुर्वेदिक आणि मॉडर्न हे दोन्हीनुसार तुम्हाला आली पाहिजे. रोगी परीक्षा त्यांचे महत्त्व, त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने आपण ते करतो त्यांची तुम्हाला नीट काळजीपूर्वक आली पाहिजे. आणि एक प्रश्न असं पण विचारलेले की त्यांचे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने विचारतात, ते पण प्रत्येक व्याधींची तुम्हाला रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन ते स्किप नाही करायचे. तर नीट काळजीपूर्वक रोगी परीक्षा सर्व व्याधींची आयुर्वेदिकानुसार आली पाहिजे. तुम्हाला दर्शन प्रश्न आपण जशा पद्धतीने करतो तशाच पद्धतीने ते लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर शूल, आता हे जे शूल आहे मित्रांनो, यावर्षी LQ येण्याची शक्यता आहे, तर ते नीट काळजीपूर्वक वाचा. त्यांचे निदान पंचक, हेतू, संप्राप्ती, लक्षणं, त्यांचे प्रकार, साध्य असाध्यत्व आणि त्यांचे रूप. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अतिसार आणि प्रवाहिका. आता हे तुम्हाला डिफरन्शियल विचारण SQ अतिसार आणि प्रवाहिका यामध्ये वर्णन भेद करा. तर हे पण तुम्हाला चॅप्टर स्किप नाही करायचं, नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर ग्रहणी सांगितलेले. आता ग्रहणी एकदा LQ आलेले तर ते पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे. निदान पंचक वर्णन करून त्यांची विशिष्ट लक्षणं संग्रहणी वर्णन करा, अशा पद्धतीने हा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर विसूचिका, आलचक आणि विलंबिका हा SQचे चॅप्टर्स आहेत आणि हे तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत, हे पण स्किप नाही करायचे. त्याच्यानंतर कॉमन GIT डिसीजेस हे जे मॉडर्न पार्ट आहेत ते डिझायरेबल टू नो आहे. त्याच्यानंतर मूत्रकुच्च आणि मूत्रघात हे दोन्ही एकदा तुम्हाला करा म्हणून हा विचारलेले आणि हा SQच्या दृष्टिकोनातून आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर गेलं तर कॉमन युरिनरी डिसीज हे तुम्हाला डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, तर ते SQच्या दृष्टिकोनातून येते. परंतु तुम्हाला यांचे रोगी परीक्षा, क्लिनिकल एक्झामिनेशन आणि त्यांचे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे हिक्का. हिक्का हा SQच्या पोर्शनमधून आहे आणि त्यांचे तुम्हाला हिक्काचे प्रकार, संख्या, संप्राप्ती, लक्षणं ते नीट काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर श्वासाची व्याख्या, श्वासाचे प्रकार, संप्राप्ती, लक्षण, पूर्वरूप अशा पद्धतीने त्यांचे निदान पंचक तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर कास हे एकदा LQ विचारलेले आणि हे स्किप करायचं नाही. तर काही LQ डबल पण येऊ शकतं, त्याच्यामुळं ते पण आधी वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर हा LQचा पोर्शन आहे, त्याच्यामुळे याचे निदान पंचक म्हणजे हेतू, संप्राप्ती, लक्षणं, पूर्वरूप, साध्यत्व हे नीट काळजीपूर्वक यायला पाहिजे. त्याच्यानंतर राज्यक्षमा आणि शोष हा SQ डिफरन्शियल एकदा विचारलेले आणि हे यावर्षी पण येण्याची शक्यता आहे, तर हे स्किप करू नका. राज्यक्षमा आणि शोष यामध्ये फरक. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेले कॉमन लंग डिसऑर्डर ते डिझायरेबल टू नो पॉईंट आहे. त्याच्यानंतर ज्वर. आता ज्वर हे एकदा LQ आलेले, त्यांचे हेतू, त्यांचे वर्णन, भेद लक्षणं सांगा म्हणलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे इन्व्हेस्टिगेशन, त्यांची रोगी परीक्षा आपण कशा पद्धतीने करतो ते त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर मसुरिका आणि रोमांतिका यामध्ये हे नाईस टू नो पॉईंट आहे वाटतं, ते सोडून द्यायचं. त्याच्यानंतर फिवर, याच्यामध्ये हे फिवरमध्ये तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन, रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन कोणते ते वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते पांडू. आता पांडू हे दोनदा विचारलेलं LQ आहे आणि त्यांचा फेवरेट आहे, तर त्याच्यामध्ये नीट काळजीपूर्वक त्यांचे निदान पंचक तुम्हाला वाचायचे आहे आणि LQचा हा येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर रक्तपित्त. आता रक्तपित्त हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला LQ येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे निदान पंचक सविस्तर वर्णन करून त्यांची रोगी परीक्षा आणि त्यांची लक्षणं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे हेमॅटोपोएटिक डिसीजेस हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, सो आय एम स्किपिंग. हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहे हेमॅटोपोएटिक डिसीजेस. त्याच्यानंतर हृदरोग. आता हे हृदरोग जर बघितले मित्रांनो, आता हे जे हृदरोग आहे मित्रांनो ते SQ एकदा विचारलेले, तर ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यामध्ये हेतू आणि प्रकार वर्णन करा अशा पद्धतीने SQ आलेलं आहे. त्याच्यानंतर शोथ. आता शोथ जे व्याधी आहे मित्रांनो हा एकदा LQ विचारलेलं आहे आणि नीट काळजीपूर्वक तुम्हाला त्यांचे निदान पंचक वर्णन करून त्यांची रोगी परीक्षा लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहे. त्याच्यानंतर कामला. आता हे कामला पण खूप इम्पॉर्टंट आहे, दोनदा लगातार विचारलेले हृदपथ कामला यांचं सविस्तर वर्णन करा, तर ते तुम्हाला स्किप नाही करायचे. त्यांची रोगी परीक्षा आणि LQच्या दृष्टिकोनातून पण तो चांगल्या प्रकारे विचारू शकतात. त्याच्यानंतर उदररोग. आता हे उदररोगाचे तुम्हाला उदरव्याधीमध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन हे एकदा SQ आलेलं आहे,
तर ते तुम्हाला स्किप नाही करायचं. तर ते उदररोग पण तुम्हाला नीट काळजीपूर्वक SAQच्या दृष्टिकोनातून आणि LAQच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे क्लिनिकल एक्झामिनेशन लक्षात राहू दे. त्याच्यानंतर कुष्ठ. आता एक कुष्ठ, महाकुष्ठ आणि क्षुद्रकुष्ठ असे 2 प्रकार येतात. SAQ आणि LAQच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट आहे, संहितामध्ये पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं ते नीट काळजीपूर्वक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर शीतपित्त. आता शीतपित्त एकदा विचारलेले आणि पुन्हा विचारू शकतात, त्याच्यामुळे हे पण स्किप करू नका. त्यांचे निदान पंचक, त्यांचे रोगी परीक्षा नीट काळजीपूर्वक वाचायचे. श्वित्र आणि विसर्प हे विचारलेलं नाही, तर हे दोन्ही तुम्हाला नीट काळजीपूर्वक चॅप्टर वाचायचे. ते येण्याची शक्यता आहे, LAQ येण्याची चान्सेस आहेत. तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. श्वित्र आणि विसर्प नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर स्किन डिसीजेस आहे, ते डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, त्याच्यामुळं त्याच्यामधले क्लिनिकल एक्झामिनेशन लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर गलगंड, याच्यामध्ये तुम्हाला SAQ पण नाही आणि LAQ पण नाही. त्याच्यानंतर थायरॉइड डिसऑर्डर्स हे नाईस टू डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, तर ते पण तुम्हाला स्किप करून टाकेल. त्याच्यानंतर स्थौल्य आणि कार्श, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात SAQमध्ये, तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर प्रमेय एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्यांचे पूर्वरूप आणि रूप हे एकदा विचारलेले आहे. त्यांचे लक्षणं पण एकदा विचारलेले, 2दा SAQ आलेले आहे, तर ते तुम्हाला स्किप नाही करायचे, ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर डायबिटीजमध्ये, त्याच्यानंतर वातव्याधी येते. आता वातव्याधीमध्ये जर बघितलं मित्रांनो, तर हा SAQ आणि LAQच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते आलेलं नाही, परंतु यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत, तर ते नीट काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर स्नायुगत वात हे पण त्यामध्येच येते. त्याच्यानंतर संधिगत वात आणि अस्थिमज्जागत वात हा एकदा SAQ आलेलं आहे, म्हणजे त्यांचा फरक स्पष्ट करा म्हणून, तर ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यानंतर कॉमन डिसीज ऑफ बोन जॉईंट्स अँड मसल्स हे तुम्हाला डिझायरेबल टू नो पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर आमवात आणि वात रक्त हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि हे एकदा विचारलेले आहेत, तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला दोन्ही चॅप्टर वाचायचे आहेत. आणि यावर्षी या दोघांपैकी चौथा LAQ येण्याचे चान्सेस आहेत, तर ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर क्लेब आणि वंध्यत्व हे दोघं पण तुम्हाला SAQ, हे दोघं पण तुम्हाला SAQ आणि LAQ दोन्ही पण येत नाही, त्याच्यामुळे नाईस टू नो आहे, सोडून द्यायचं. त्याच्यानंतर उन्माद आणि अपस्मार हे पण तुम्हाला नाईस टू, दोन्ही SAQ आणि LAQ नाही आहेत, तर ते सोडून द्यायचं. जे मस्ट नो आहेत मित्रांनो तेच करायचं आपल्याला, आणि जे डिझायरेबल टू नो आहेत त्याच्यामधले तुम्हाला एक SAQ, तर त्या अनुषंगाने जास्त डोकं त्याच्यामध्ये लावायचं नाही. तर अशा पद्धतीने हे सर्व यामध्ये SAQ नाही आणि LAQ नाही, तर हे बाकीचे जे खालचे चॅप्टर्स आहेत यामध्ये तुम्हाला SAQ पण नाही आणि LAQ पण नाही, सो स्किप करत आहे, त्यांना स्किप करून द्यायचं. तर अशा पद्धतीने हे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड रोग निदान एवं विकृती विज्ञान तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि तशाच पद्धतीने तुम्हाला ते चॅप्टर्स नीट काळजीपूर्वक वाचायचे मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला हे सर्व मी जी कन्सेप्ट सांगितलेली ती एकदम कळली असेल आणि तशाच पद्धतीने अभ्यास करायचा. ओके, तर आता वळूया आपण समोरच्या व्हिडिओकडे. यहाँ तक समजे की नाही समजे बिटवा, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल की कोणते चॅप्टर्स वाचायला पाहिजे पेपर फर्स्टमध्ये आणि कोणते चॅप्टर्स पेपर सेकंडमध्ये वाचा. आता पेपर फर्स्टमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवा की काही पोर्शन्स हे तुम्हाला डायरेक्टली LAQ चॅप्टर्स आहेत आणि ते तुम्हाला तशाच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड पेपरमध्ये एवढं गोष्टींचं भान असू द्या की सगळ्यांचे जे तुम्ही व्याधी वाचत आहेत त्यांची रोगी परीक्षा, क्लिनिकल एक्झामिनेशन आणि त्यांची रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन ते तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला आली पाहिजे. LAQमध्ये हे समोर एक क्वेश्चन म्हणून विचारतात, तर हे नीट काळजीपूर्वक तुमच्या मनापर्यंत पोहोचायला पाहिजे. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला LAQ पण सांगितली आणि SAQ पण सांगितली या व्हिडिओमध्ये, तर खास करून येण्याची शक्यता ती दाट शक्यता असते आणि ते तशाच पद्धतीने वाचा, हो की नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यास खूप आभार, हो की नाही. तर समोरचा व्हिडिओ कशावर बनवू ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. PYQ मी टाकलेले आहेत टेलिग्रामवर, व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहेत, आणि काही अडचण असल्यास यथार्थ आयुर्वेद तुमच्या सोबत आहेच, हो की नाही. तर तशाच पद्धतीनं सहकार्य असू द्या. थँक्यू व्हेरी मच.